राज्याच्या राजकारणातून एक खरं तर मोठी घडामोड, कारण ठाकरे गटाच्या मुखपत्रातून चक्क फडणवीस यांच्यावरती स्तुतीसुमनं उधळण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याची स्तुती करण्यात आलेली आहे। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस हे कौतुकास पात्र असल्याचं म्हटलंय। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर त्याचं स्वागतच असंही मुखपत्रात म्हटलंय। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र निशाणा साधण्यात आला। एकंदरीत जर आपण बघितलं तर थेट ठाकरे गटाच्या मुखपत्रातून हे कौतुक करण्यात आलं। ठाकरे गटाच्या मुखपत्रातून फडणवीसांचं नेमकं काय कौतुक केलं तेही बघूयात। नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुकच। बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असेल तरी गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य होत असेल तरीही स्वागतच। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचं नाही। माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटरसायकलवर फेरफटके मारले होते असंही यावेळेस म्हटलंय। शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खाण सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठी होते असा आरोपही ठाकरेंच्या मुखपत्रातून करण्यात आलेला आहे।